नमस्कार मित्रांनो, उडान फायनान्समध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे सिबिल स्कोअर कसा वाढवायचा. किंवा मला काही ग्राहकांचे कॉल आले होते की आम्ही गाडी लोन वापरण्यासाठी दिली होती, त्या व्यक्तीने हप्ते मागं पुढे केले. ॲक्च्युअल आमचं इंटेन्शन चांगलं आहे, आम्ही हप्ते भरणारे लोक आहोत, पण काही आर्थिक अडचणीमुळे ओळखीच्या लोकांना गाडी लोन वापरण्यासाठी विकली आणि त्यांनी हप्ते मागे पुढे गेले आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा त्या गोष्टीतून आम्हाला बाहेर पडायचं आहे किंवा आमचं सिबिल स्कोअर फार कमी झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला काही लोन मिळत नाही. तर या ज्या गोष्टी आहेत, काही लोकांकडे गाडीचा व्यवहार केल्याची नोटरी पण असते. पण यामधला पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो, का जी कुठली पण गाडी असू द्या, पिकअप असो, 12 टायर असो, 10 टायर असो, कुठलीही गाडी विकण्याचा लोन चालू असताना विकण्याचा अधिकार ग्राहकांना नसतो. कारण त्या गाडीवरती फायनान्स कंपनीचा HP असतो, बोजा असतो. ती गाडीवरती त्या फायनान्सचं लोन चालू असतं. त्या व्यक्तीचं त्या फायनान्स बरोबर विशिष्ट एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं. कारण फायनान्सने त्या व्यक्तीचं आर्थिक क्षमता, त्याचं क्रेडिट वगैरे सर्व गोष्टी बघून त्याला लोन दिलेलं असतं. म्हणजे ते लोन वापरायला देण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार हा ग्राहकांना नसतो. आणि त्या पद्धतीचा कुठलाही कायदा पण नाही की तुम्ही एखाद्याला गाडी विकली किंवा उद्या जर काही त्याच्याकडून दुर्घटना घडली तर तुम्ही त्या गोष्टीतून स्वतःला वाचू शकत नाही, कारण तुम्ही स्वतः गाडीचे ओनर असता, मालक असता. हेच करत असताना जर गाडी तुम्ही नोटरी करून जर कोणाला विकली, त्या गाडीचा इन्शुरन्स चालू आहे, त्या गाडीकडून अपघात झाला, एखादी व्यक्ती मयत झाली किंवा समोरच्या गाडीचे काही नुकसान जर झाले, तर त्यामध्ये त्या गाडीचा इन्शुरन्स क्लेम हा 100% रिजेक्ट होतो. कारण गाडी वापरणारा व्यक्ती दुसरा आणि गाडी ओनर दुसरा जर असला तर यामध्ये इन्शुरन्स कंपनीला संभ्रम निर्माण होतो. आणि इन्शुरन्स कंपनीचा असा नियमच नाही की तुमच्या नावावर गाडी आहे, तुम्ही दुसऱ्याला वापरायला दिली, लोन वापरायला दिली, ती विकली तर ती प्रॉपर ट्रान्सफरच झाली पाहिजे, इन्शुरन्स पण ट्रान्सफरच झाला पाहिजे, असा नियम आहे. पण तरीही अशा प्रकारचे व्यवहार मार्केटमध्ये होतात की बाबा नोटरी करून गाडी विकलेली आहे आणि त्या व्यक्तीने हप्ते मागं पुढे केले, थकवले. यामध्ये तुमच्याकडे नोटरी असल्यामुळे ते पिक्चर क्लिअर होतो की तुम्ही व्यवस्थित आहात, पण तुम्ही ज्याला गाडी विकली त्यांनी तुमचे सिबिलचं नुकसान केलेलं आहे. यामध्ये उपाय तर असा काही नाहीये, पण बऱ्याच लोकांनी समजा गोल्ड लोन जर केलं, आपण गोल्ड लोनचे जर हप्ते आपण रेग्युलर जर भरले तर एक वर्षभरामध्ये स्कोअर थोडासा वाढतो. स्कोअर वाढल्याच्या नंतर छोटं मोठं लोन, मोबाईल लोन, वॉशिंग मशीन, फ्रीज, अशा प्रकारचे छोटे छोटे लोन आहेत, हे लोन तुम्हाला होऊ शकतात. हे लोन झाल्याच्या नंतर त्या लोनचे हप्ते तुम्ही रेग्युलर पेड केल्याच्या नंतर पुन्हा पुढील वर्षभरामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे थोडंसं ट्रॅक रेकॉर्ड तयार होतं की या व्यक्तीने हप्ते रेग्युलर भरलेले आहेत. त्याचा फायदा असा होतो मित्रांनो, समजा तुमच्याकडे पिकअप गाडी, त्या गाडीचं व्हॅल्युएशन तुमचं 5 लाख रुपये, तर तुम्ही लोनसाठी कुठं फाईल टाकली, तुमच्याकडे नोटरी अवेलेबल आहे आणि 5 लाख रुपये व्हॅल्युएशन असलेल्या गाडीवरती तुम्ही साधारणतः 2 लाख रुपये लोनची मागणी करतायत. यामध्ये असा फायदा होतो की थोड्याफार प्रमाणामध्ये फायनान्स कंपनी तुमच्यावर ट्रस्ट ठेवून या मागच्या गोष्टीचा विचार करून 5 लाख रुपये व्हॅल्युएशन असलेल्या गाडीवरती रिक्वेस्ट करून 2 लाख रुपयापर्यंत समजा तुम्हाला लोन दिलं. ते जर हप्ते तुम्ही व्यवस्थित भरले तर तिथून पुढे मागं जे तुमचं सिबिल खराब झालेलं आहे त्या गोष्टीचा विचार होत नाही. किंवा भविष्याचा विचार करून मागचे जे आता जे तुम्ही गाडी घेतलेली तिचे रेग्युलर हप्ते भरलेले त्या गोष्टीचा विचार करून भविष्यात तुम्ही एखादी गाडी मालक होऊ शकता आणि तुमचे सिबिल तुम्ही जपू शकता. अशा प्रकारे आज आपण हा छोटासा व्हिडिओ कशासाठी बनवला की बाबा असे व्यवहार तर होऊच नाही, नोटरी करून गाडी वापरायला देऊ नये. पण असं कोणतरी घडलेलं आहे, पण ते मार्केटमधले व्यवस्थित लोक आहेत, त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी हा छोटासा उपाय मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही शंका वगैरे असतील, फोन कॉल करून तुम्ही ऑफिसला भेट देऊन तुम्ही समक्ष चर्चा करू शकता. धन्यवाद मित्रांनो.